मित्रांनो, हा जर लसूण का आपण जर काही याचं सेवन जर केलं म्हणजे खाल्लं तर मग याच्यापासून आपल्याला काय काय फायदे होतात आणि काय काय नाही. तर मग मित्रांनो, आता आपण आपल्या गाडीजवळ आलेलो आहे. इकडे बघू शकता की आपली जी गाडी आहे ती तो उभी आहे आणि आपण जेवायला घरी चला मग एकदा घरी जाऊ आणि जेवण घेऊन करून येऊ. तर मग मित्रांनो, आपला जे व्यायाम गेम आहे तो सगळा इथे कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. इथे बघू शकता की आपण इथे व्यायाम करतो मित्रांनो. सूर्यदेवता जे ते भरपूर वर आलेले आहेत आणि चिमण्यांचा चळचळाट आणि तेव्हा आपल्याला आता ऐकू येत आहे मित्रांनो. इथं तर चला एकदा बूट काढून तिकडे ठेवून आणि तुम्हाला इकडे काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची आहे. जामाच्या बाऱ्यात याचे औषधं गुण बिन आहेत मित्रांनो लय मोठे. तर याच्या बाऱ्यात आपण नंतर माहिती घेऊ, म्हणजे याच्यानंतरच घेऊ. तर एकदा मी पटकन एकदा बूट काढून येतो. नंतर तुम्ही फक्त सूर्यदेवताचा आनंद घेऊ शकता. किती मस्त दिसून राहिला बघ मित्रांनो. आता आपण निघलो आपल्या घराकडे, कारण की आपल्याला घरी नियोजन करावं लागते की कुठं जायचं कुठं नाही. तर चला मग मित्रांनो, भेटूया डायरेक्ट आता आपल्या गाडीजवळ. नाही तर मारून जाणं इथून आपल्याला. गहू आहे मित्रांनो, गव्हाला पाणी दिलंय रात्री. इकडे बघू शकता भरपूर सारा गहू आहे इथं. इकडे आपण जेवण घेऊन करून आता चालू डबल शेतामध्ये वापस. तर चला मग भेटूया आता शेतात गेल्यावर. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. व्ह्यू बघू शकता आमच्या इथून असं व्ह्यू दिसतोय, मग काश्मीर सारखा व्ह्यू दिसतोय इथून. तर मग मित्रांनो, आता आपण आता शेतामध्ये आपल्या आलेलो आहे मित्रांनो. तर आपल्याला आता काय करायचं आहे काय नाही ते आपण आता बघूया. नेमकंच आलं मित्रांनो, भरपूर ताण लागलेली. तर एकदा पाणी पिऊन घ्यावं आपण मित्रांनो, नंतर मग आपल्याला डबल बाहेर याचं काम पडणार नाही मित्रांनो. आपली नीट तर मग मित्रांनो, आता आपण या नेटमध्ये आपण आलेलो आहे मित्रांनो. आपले बघू शकता तुम्ही की आता हे सुतुळे म्हणजे जे दोरे आहे ते बांधणं चालू आहे मित्रांनो. कारण की मित्रांनो, हे जे टमाटे हे खाली आता लोळायला लागलेत मित्रांनो. याला आता वर बांधणं आवश्यक आहे आणि स्टिकिंग कशी करायची काय करायची ही सगळी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता हे जे टमाटे आहेत ह्या टमाटर मित्रांनो असं बांधायचं आहे वर. हे बघू शकता तुम्ही असं. हे जे इथं बांधलं ना तर हे खाली गिडी काही पडत नाही आणि याला लवकरात लवकर बांधणं हे अर्जंट आहे. कारण की हे जर एकदा खाली पडायला लागलं तर मग नंतर याला पुढं चालून जर आपण बांधलं तर हे तुटून येईन, बांधलं जाणार नाही, वाकडे तिकडे होईल. त्याच्यामुळं म्हणतो लवकरात लवकर बांधून घेणं आवश्यक आहे. तर चालायला पटकन बांधून घेऊया आणि मग भेटतो तुम्हाला मी आता हे झाल्यावर. कारण की आज दिवसभर आपल्याला हेच जाणार आहे. तर बघूया की आता काय काय आपल्या इथे अडचणी येतात मित्रांनो. आपलं पाणी कमी झालेलं आहे तर बघूया काय काय होतं काय काय नाही. तर काय काय अडचणी येतं काय काय नाही हे आपण बघणारच आहे पुढं. तर चला मग भेटूया पुढच्या कंटिन्यू. तर मग मित्रांनो, तर आता आपलं भरपूर सारं बांधणं झालेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता, हे मी बांधत नेलं. आणि जी पलीकडची साईड दिसते तुम्हाला ही मी बांधत आणली होती. आणि मित्रांनो, मला लागली आता भूक, कारण की आता वाजले दुपारचे 2. तर चला मग आपण एकदा जेवण करून घेऊया. नाही तर मग इथं काही मग जेवण भाकर आणेल नाही, मग आपल्याला आता घरी जाणं आहे जेवण करण्यासाठी. तर चला मग एकदा घरी जाऊ आणि जेवण करून येऊ. मग आपण आपल्या इकडं जे राहिले ते बांधूया, जेणेकरून आपलं जे काम आहे ते पटकन होईल. आणि चला मग मित्रांनो, चला आपण भेटूया आता गाडीजवळ, कारण की आपल्याला गाडी घेऊन जायचं आणि लवकर वापस यायचं आहे. तर बघूया की आता घरी जाऊन जेवू, नाही तर मग इथं आपल्याला काहीतरी करणं लागेल, कारण की आपल्याला आता उद्या सोमवारचा उपवास आहे. तर चला मग टाईम न वेस्ट करता लवकर जाऊया आणि लवकर वापस येऊया. तर मग मित्रांनो, मी चाललो होतो रस्त्यानं. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता हा जो गहू आहे मित्रांनो, याला त्या अजून जर 2 पाणी दिले तर हा गहू येतो मित्रांनो. कारण की खाण्यासाठी मग भरपूर गहू होतात, कारण की 2 पाणी गहू आपल्या घरामध्ये किती मेहनत करावं लागते मित्रांनो अन्न पिकवायला. तर याचा तुम्ही विचार पण करू शकत नाही आहे. रात्रभर इथं ध्यान ठेवून लागतं आहे, कितीतरी त्रास होतो अन्न पिकवायला. तर माझं असंच म्हणणं आहे की फक्त अन्न वेस्ट करू नका. जितकं भेटतंय मित्रांनो तितकंच खा. जर तुमच्याजवळ जास्त पैसे जर असले ना मित्रांनो, तर घ्यायचं आणि दुसऱ्याला खाऊ घालायचं. यानं पुण्य पण भेटन आणि तुमची तब्येत पण बरी राहील. आणि तर मग मित्रांनो, आता आपण आपल्या गाडीजवळ आलेलो आहे. इकडे बघू शकता की आपली जी गाडी आहे ती तो उभी आहे आणि आपण चालू आहे आता गाडीवर घरी मित्रांनो. तर चला मग मित्रांनो, भेटू जाऊया. रस्ता बघू शकता आमच्या शेतातला असा आहे. आणि आपलं जे गाव आहे मित्रांनो ते आता इथून इकडे जाणं लागतं आणि इकडे कळणं लागतं. तर चला मग मित्रांनो, भेटूया आता डायरेक्ट आपल्या जेवायला घरी. तुम्ही एकदा वातावरण पहा आमच्या इकडचं कसं दिसतं इथं. तर चला मग आपण करूया जेवण. मग मित्रांनो, आता आपलं जेवण घेऊन इथं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की आता आपण चालू आहे शेतामध्ये जाऊन बघूया की आता आपल्याला काय काम, म्हणजे तेच बुंदाच करायचे. तर बघूया की आज रातच्या आपलं सांग काय काय ड्रॉप होतं इथं. तर चला मग निघूया शेतामध्ये. तर मग मित्रांनो, आता इथे आपली जी मोटर आहे ती चालू केलेली आहे. इथे इकडे बघू शकता तुम्ही की आता इकडे जे 2-3 बारी होते आपले ते झालेले होते मित्रांनो. तर आता फक्त इकडे राहिले आपले भिजवायचं. आणि तुम्हाला जे मला फायदे सांगायचे आहेत मित्रांनो, हे लसूण खाण्याचे काय काय फायदे आणि काय काय नुकसान जे असतात ते मी आता तुम्हाला इथं क्लिअर सांगतोय.
2-3 गोष्टी अशा आहेत की मी तुम्हाला त्या सांगणार आहे मित्रांनो ह्याच्या, की ह्या जर लसूण आहे मित्रांनो, हा जर लसूण का आपण जर काही याचं सेवन जर केलं म्हणजे खाल्लं तर मग याच्यापासून आपल्याला काय काय फायदे होतात आणि काय काय नाही. तर मग मित्रांनो याच्यापासून आपल्याला असे 2-3 फायदे होतात की ते तुम्ही विश्वास बी करू शकत नाही. कारण की जी आपली जी अंगाची चरबी राहते म्हणजे की आपलं जे वजन राहते ते कमी व्हायला आपली मदत होते मित्रांनो. आणि आपली जी सर्दी खोकला जे होते ना आपल्याला त्याला बरं करण्याची याच्यात ताकद राहते. आणि मित्रांनो रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तुम्हाला काही जर बिमारी जर असेल तर ती ठीक करण्यासाठी पण याची खूप मदत होते. ते ह्या ज्या गोष्टी मित्रांनो ह्या ज्या चांगल्या आहेत लसूण खाण्याला आपल्याला मदत होते मित्रांनो. तर खायला पाहिजे लसूण आपल्याला. याचे हे 2-3 फायदे होते. तर हा जो आपला लसूण ह्या खूप फायद्याचा आहे मित्रांनो. हा गावरान लसूण आहे. तर चला मग मित्रांनो मी एकदा याला भिजवून घेतो आणि मग आपण